पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षामुळे पाण्याची नासाडी, कर्मचाऱ्यांच्याच वसाहतीमध्ये शिरले पाणी। अधिकाऱ्यांना विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरं। हे दृश्य आहेत अहमदनगर पाटबंधारे विभागाच्या देवळाली प्रवरा येथील उपविभागीय अभियंता कार्यालयाजवळची। भंडारा उजव्या कालव्याची चारी फुटून हे पाणी थेट कर्मचाऱ्यांच्याच वसाहतीमध्ये शिरलंय। एकीकडे याच विभागाकडून पाण्याची नासाडी होऊ नये, पाण्याचा अपव्यय होऊ नये म्हणून प्रयत्न केले जात आहेत, तर दुसरीकडे काही मुठभर अधिकाऱ्यांच्या हेकेखोरपणामुळे अशा पद्धतीने पाण्याची नासाडी होत असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे। हे बघा, आज एवढा मोठा कडक उन्हाळा आहे, मे महिन्यातला, लोकांना पाणी पाहायला मिळत नाही अशी परिस्थिती आहे। आणि अशा वेळी एवढं एकीकडे सरकार सांगतंय की थेंब थेंब पाणी वाचवा, इथं मात्र या इरिगेशनच्या ऑफिसच्या 100 फुटावरती धो पाणी वाया चाललंय। आज आमच्या शेतकऱ्याच्या विचाराने 5 मुठीचं पाणी आज धो वाया चाललेलं आहे। हे पाहून आमचा जीव जळतो। काय इथं आम्हाला पिकाला पाणी मिळत नाही। पुढे 700 मीटर अंतरावरती हे पाणी गेले वाहत एवढं मोठं पाणी जात असताना हे लोक काय झोपलेत का? हे अधिकारी हे समोर आहेत काय, 100 फुटावरती हे अधिकाऱ्यांचं ऑफिस आहे। इथं उपअभियंता जोरेकर म्हणून या ठिकाणी समोर बसलेला आहे, त्याचं ऑफिस आहे। तो आज ऑफिसमध्ये नाही आहे, सगळ्या ऑफिसला कुलूप आहे आणि इकडं मात्र धो पाणी वाया चाललंय। शेतकऱ्यांना आवर्तनाचे पाणी सुरळीत मिळण्यासाठी रात्रंदिवस जीवाचे रान करणाऱ्या येथील पाटबंधारे विभागाच्या कर्मचाऱ्यांच्याच घरामध्ये 2 दिवसांपासून आवर्तनाचे पाणी शिरल्यानं कर्मचाऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय, तर लहान मुलांसह वयस्कर माणसांना घराकडे जाण्यासाठी पाण्यातूनच मार्ग काढावा लागतोय। दरम्यान याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्यानं सामाजिक कार्यकर्ते रावसाहेब मुसमाडे यांनी थेट नामदार जयंत पाटील यांच्याकडे तक्रार केली आहे। 10 शेतकरी आज सुखावले असते, परंतु तिथं आमच्या शेतकऱ्याला पाणी मिळत नाही। इकडं मात्र 10 शेतकऱ्यांचं पाणी अक्षरशः तुम्ही बघा वाया गेलेलं आहे। समोर पाणी साचलंय, एक ठिकाणी नव्हे 700 मीटर अंतरावर माझ्यापासून पुढं पाणी साचलेलं आहे। मी आता नामदार जयंत पाटलाशी संपर्क करतो आहे काय, आणि ही परिस्थिती त्यांच्या कानावर मी घालतो आहे आणि या इरिगेशनचा मी निषेध करतोय आज। दरम्यान आता याबाबत काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। राजेंद्र उंडे, नवमहाराष्ट्र न्यूज, देवळाली प्रवरा।